शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना 2.0 राबवण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत 4 घटकांचा समावेश करून नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरकुले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। स्वतःच्या जागेत घर बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे। पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात संपर्क साधून अर्ज करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे। नगर अर्बन बँकेतील 291 कोटींच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या 6 संचालकांचे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचे अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत। त्यामुळे आता या संचालकांना पोलीस अटक करणार का, असा सवाल या बँकेत लाखोंच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांचा आहे। पोलिसांनी या संचालकांना तातडीने अटक करून त्यांच्याकडे सलोख तपास सुरू करावा व गैरव्यवहाराची रक्कम त्यांच्याकडून कोठे गुंतवली गेली याची माहिती घेऊन या सर्वांकडून ती वसूल करून ठेकेदारांना देण्याची मागणी होत आहे। टेम्पो व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झाले आहेत। शुक्रवारी 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पूल घाटाजवळील पवन गणपती मंदिरासमोरील हा अपघात घडला आहे। रवींद्र भागाजी ठोंबे व त्याचे मित्र बाबासाहेब शिवराम पोहे अशी जखमींची नावे आहेत। या प्रकरणी रवींद्र ठोंबे यांनी बुधवारी 29 जानेवारी रोजी MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पो चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी व त्याचे मित्र दुचाकीने अहिल्यानगरच्या दिशेने येत होते। यावेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर टेम्पो चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले असल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। बाबळीच्या झाडाखाली गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्याला तोफखाना पोलिसांनी पकडले आहे। सचिन शिवाजी साळवे असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्याच्या ताब्यातून 1,500 रुपये किमतीची 15 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे। पोलीस अंमलदार राहुल रामदास म्हस्के यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुधवारी 29 जानेवारी रोजी सायंकाळी पोलीस अंमलदार म्हस्के अहमद इनामदार बाळासाहेब भापसे पोलीस ठाण्यात हजर असताना त्यांना माहिती मिळाली की बालिकाश्रम रस्त्यावरील चमड्याच्या कारखान्याजवळ बाबळीच्या झाडाखाली एक इसम गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करत आहे। माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील औषध खरेदी व वापरांबाबत नोंद असलेले रजिस्टर व इतर कागदपत्रे असलेले कपाट यांची चावी उपलब्ध होईपर्यंत मंगळवारी सील करण्यात येणार आहे। आरोग्य विभागाच्या कामकाजाची सध्या समितीमार्फत चौकशी सुरू असून या पार्श्वभूमीवर हे कपाट सील करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाची समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे। उपआयुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजरकर यांची समिती ही चौकशी करत आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।